सावंत साहेब, तुमचं आंदोलनाने निषेध केला तुम्ही काँग्रेस पक्षाचा. हर्षवर्धन दादा यांच्या प्रतिमेला म्हणजे फोटोला त्या ठिकाणी चपला सुद्धा मारल्या, काय सांगताय? आज आपण या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री आमच्या नेत्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय सुनेत्राताई अजितदादा पवार यांना हर्षवर्धन सपकाळ यांनी, काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते हर्षवर्धन सपकाळ यांनी आक्षेपार्ह त्यांच्या विरोधात वक्तव्य केले होते. त्यांना गुंगी गुडिया म्हणून संबोधलं होतं. मला एकच म्हणायचं आहे की हा महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. महिलांचा अपमान करणं हे महाराष्ट्राला शोभत नाही. या हर्षवर्धन सपकाळसारख्या माणसाला शोभत नाही. एका महिलेच्या विरोधात तुम्ही गुंगी गुडिया म्हणून संबोधता आणि तुमचा आवाज बुलढाण्यासारख्या ठिकाणी सुद्धा चेहऱ्या तोंडाच्या बाहेर निघत नाही. तिथं तुमची डाळ गळत नाही. आणि महाराष्ट्राचं राजकारण, महाराष्ट्रात तुम्ही फक्त मोठेपणा घ्यायच्या नावाखाली आणि राहुल गांधी पुढे चमकीगिरी करण्यासाठी तुम्ही हे सर्व करत आहात. हे सर्व जनतेच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे आम्ही हर्षवर्धन सपकाळ यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करतो. काय सांगता येईल पाटील साहेब, निषेध आंदोलन केलं तुम्ही इथं? आजचं हे जे निषेध आंदोलन आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षामार्फत आम्ही करत आहोत. 1966 आदरणीय इंदिरा गांधी यांच्याबद्दल राममोहन लोहिया यांनी गुंगी गुडिया म्हणून आदरणीय इंदिरा गांधी यांना संबोधलं होतं, त्यांना हिणवलं होतं. त्याच्यानंतर आदरणीय इंदिरा गांधी यांनी आपल्यामध्ये असलेले जे नेतृत्व गुण आहे ते दाखवून अख्ख्या भारत देशाला त्या ठिकाणी अचंबित केलं होतं. त्याचप्रमाणे आमच्या सुनेत्राताई पवार यांनी अजितदादाच्या गेल्यानंतर, त्यांच्या जाण्यानंतर अवघ्या 4थ्या दिवशी त्या ठिकाणी पक्षाची धुरा हातात घेतली. महाराष्ट्राच्या जनतेसाठी त्यांनी सर्व दुःख विसरून त्या हिरोदत्तपणे त्या ठिकाणी पक्षाची आणि महाराष्ट्राची धुरा सांभाळत आहेत. एक आपला त्या ठिकाणी नारी आहे ज्यांना कमालीचं दुःख झालेलं आहे. अजितदादा जाऊन जेमतेम 6 महिने होत नाहीत, तर या काँग्रेस पार्टी यांनी हे जे काही आपलं गुप्त रूप आहे हे दाखवणं त्या ठिकाणी सुरू केलं आहे. आज हर्षवर्धन सपकाळ साहेब यांनी त्यांच्या काँग्रेस पक्षामार्फत आमच्या सुनेत्राताईंना गुंगी गुडिया म्हटलं. यांना हा इतिहास माहीत आहे. तर काँग्रेसचा जो इतिहास आहे हा अतिशय एक सजो इतिहास आपण आहे का काँग्रेसचा आहे. त्यामध्ये स्वर्गीय इंदिरा गांधी असतील, पंडित नेहरू असतील, त्यानंतर राहुल गांधी असतील, राजीव गांधी असतील, यांनी हा जो काँग्रेसचा इतिहास आहे अतिशय चांगला इतिहास आपण पूर्ण देशामध्ये पाहत आहे. परंतु आज काल जे वक्तव्य त्या ठिकाणी त्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलं, अतिशय लाजिरवाणं वक्तव्य त्या माणसाने केलेलं आहे. खरं जर पाहिलं आपण तर जी घटना गुंगी गुडियाचा इतिहास जर काँग्रेस विचारला असेल तर गुंगी गुडीचा इतिहास हे इंदिरा गांधीच्या माध्यमातून त्यांनी शिकून घेतला पाहिजे. कुठेतरी काँग्रेसचा विचार हा भरकटत आहे आणि हे हर्षवर्धन सपकाळ यांनी या आमच्या पक्षाची, या पूर्ण महाराष्ट्र जनतेची जाहीर माफी मागावी या ठिकाणी, असं मी आव्हान या ठिकाणी आवर्जून करत आहे. ठीक आहे, धन्यवाद. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा